करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार 13 मार्च 2025. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, होळी. समर्थ म्हणाले दिवस उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. होळी, ज्याप्रमाणे होळी म्हणजे रंगांचा सण. होळी हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर अनेक प्रकारचे रंग येतात. कारण हा सण ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे तो सण फक्त आपल्या इथेच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये सण साजरा केला जातो. हा एकतेचा सण आहे. एकता टिकून राहिली पाहिजे. कारण आपण प्रत्यक्षपणे सण साजरे करत असताना जात धर्म पंथ याची पर्वा न करता सण साजरा करण्यासाठी आपण लोक एकत्र येत असतो. ज्याप्रमाणे होळी अनेक रूपांमध्ये ओळखली जाते. प्रेमाचा सण, वसंतोत्सव, रंगांचा सण. म्हणजे ज्याप्रमाणे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळी हा सण साजरा केला जातो. आज पौर्णिमा सुद्धा आहे, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे होळी म्हटली की आपण सर्वजण आपल्या बिल्डिंगमधले असतील, आपल्या प्रत्यक्षपणे गल्ली बोलातील आपल्या आजूबाजूचे सर्व मुलं मुली एकत्र येऊन लाकूड गोळा करण्यासाठी, शेणाची ढीग जमा करण्यासाठी एकत्र येत असतात. होळी म्हणजे काय? बघा, ज्याप्रमाणे समर्थाने उत्तमाचा भाग दिला, होलिका दहन. काही ठिकाणी उत्तम प्रकारे भजन सुद्धा गायलं जातं. सर्व वयोगटातील लोक सुद्धा प्रत्यक्षपणे गुलालासह विविध रंग वापरून रंगांची उधळण करत हा सण साजरा करत असतात. ज्याप्रमाणे आता आज होळी आहे, होळीनिमित्त आपण अनेक पदार्थ तयार करत असतो, बरोबर की नाही? म्हणजे ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. हिरण्यकशिपू नावाचा एक निर्दयी राजा होता, ज्याला ब्रह्मदेवाचे वरदान होते की त्याला घरात किंवा बाहेर कोणीही मनुष्य किंवा प्राणी मारू शकत नाही. त्यांचाच एकुलता एक मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. म्हणून हिरण्यकश्यपने आपला मुलगा प्रल्हादला त्याची बहीण होलिकाने आगीत जाळून मारण्याची आज्ञा दिली. होलिकाला आशीर्वाद मिळाला की ती अग्नीने जाळली जाऊ शकत नाही. होलिका प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन जळत्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर बसली. पण भगवान विष्णूंनी प्रल्हादाला जळण्यापासून वाचवले आणि होलिकाची काय झाली? राग झाली, बरोबर की नाही? तेव्हा भगवान विष्णूंनी अर्ध प्राणी आणि अर्ध देवाचं रूप म्हणजेच नरसिंहचे रूप धारण करून हिरण्यकशिपूला मांडीवर बघा प्रत्यक्षपणे ठेवून पोट फाडून मारले की नाही. म्हणून होळीचा उत्सव
वाईटावर चांगल्याचं विजयाचं प्रतीक आहे. पण प्रत्यक्ष आपण होळीशी बघा ज्याप्रमाणे आपण तयारी करत असतो, ज्याप्रमाणे भगवान कृष्ण आणि राधा यानुसार भगवान श्रीकृष्णांना राधाच्या गोऱ्या रंगाचा हेवा वाटला. खेळकर मूडमध्ये त्यांनी राधाच्या चेहऱ्यावर रंग लावला आणि तेव्हापासून होळीच्या वेळी रंग लावण्याची परंपरा सुरू आहे. होळीचा संबंध प्रेमाची देवता कामदेवाच्या प्रत्यक्षपणे बघा भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्रामुळे कामदेवाची राख झाली होती. पण त्याची पत्नी रतीने त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली आणि भगवान शिवाने होळीच्या दिवशी कामदेवाचे पुनरुज्जीवन केले. तेव्हापासून होळी हा प्रेमाचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला. आपण होळीसाठी आपण लाकडं आणतो, बघा कसा भाग दिलेला आहे. लाकडं आणतो, शेणाच्या गोवऱ्या आणतो, विटा आणतो, अनेक प्रकारचे वस्तू आपण आणत असतो. जे जे लागणारे साहित्य आपण प्रत्यक्षपणे बघा सजावट तयार करत असतो. त्यासाठी आपल्याला सावरीचं झाड पाहिजे असतं की नाही. परंतु ते झाड आपल्याला जर मिळालं नाही तर आपण दुसरं कुठलंही झाडाच्या फांद्या किंवा ते झाड आपण तोडून आणत असतो. परंतु झाडं तोडण्यासाठी आपल्याला खूप चांगलं वाटतं, परंतु झाडं लावण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे. कारण आपण ज्यावेळी बघा एखाद्या वेळी एक झाड आपण तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते झाड मोठं होण्यासाठी कितीतरी वर्ष लागतात. म्हणून आजचा दिवस होळीचा आहे. दिवस उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे. रंगांची उधळण म्हणजे उद्याचा दिवस आहे. परंतु आज साखरेची माळ असते बघा, ती सुद्धा होळीमध्ये ठेवली जाते. नारळ असतात आपल्या आजूबाजूचे बघा, प्रत्यक्षपणे शेजारी पाजारी आपले घरातले सुद्धा पूजेसाठी जातात की नाही, नक्कीच जात असतात, आशीर्वाद घेत असतात. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे आपण एक एक तयारी करत असतो, तो दिवस म्हणजे आजचाच दिवस होळी. आपल्याला आयुष्याची होळी, जीवनाची होळी, त्याचप्रमाणे समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे गावातील लोक, शहरातील लोक आपापल्या घरातील केर कचरा एकत्र करत असतात आणि तो कचरा होळीच्या खड्ड्यात कचरा टाकत असतात. होळीसाठी झाडाच्या ओल्या फांद्या, पानं कोणीही तोडत नाही, परंतु सुकलेले गवत, काटक्या, शेणी, गोळा इत्यादी बघा त्या होळीमध्ये पेटवत असतात. आता लहान मुली असतात, सारेजण होळीची पूजा करत असतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा गोडधोड म्हणून, बरोबर की नाही, आई करत असते, पत्नी करत असते, बहीण करत असते आणि होळीभोवती सारेजण फेर धरतात. काही जण नाचत असतात, काही जण गात असतात. बघा ज्याप्रमाणे घरातील प्रत्येक जण एकत्र येऊन सण साजरे करत असतात, त्यामुळे होळी हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे.
सर्वजण जेव्हा येतात तेव्हा तो सण खूप उत्साहाने वाटत असतो ना, आनंददायी वाटत असतं. जेव्हा सण येत असतात त्या दिवशी सर्व लोक आपापले दुःख विसरून एकमेकांसोबत आनंद साजरा करत असतात, बरोबर की नाही? अनेक मित्र नातेवाईकांना रंग लावून आनंददायी साजरा करत असतात, बरोबर की नक्कीच. ज्याप्रमाणे होळीचा सण हा 2 दिवसांचाच असतो. एक म्हणजे होळी आणि दुसरी म्हणजे धुळवड. पहिल्या दिवशी होळी झाली जाते तर दुसरा दिवस हा धुलिवंदनाचा असतो. आणि या दिवशी सुद्धा रंगपंचमी खेळून एक दुसऱ्याला रंग लावले जातात. होळी दहनासाठी सार्वजनिक ठिकाणी एका मोठ्या लाकडी दांड्याला लावून त्याची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे त्याच्या चारही बाजूंना लाकडं लावली जातात आणि याची पूजा केल्यानंतर लाकडांना आग लावली जाते. शेतकरी आपल्या शेतातील धान्याचे काही दाणे त्या आगीमध्ये टाकत असतं व आग शांत झाल्यावर उरलेल्या राखेमधून काही राख आपल्या घरी पूजेसाठी नेतात. काही जण बघा नारळ ते होळीमध्ये टाकत असतात पूजेसाठी जेव्हा त्या होळीमध्ये टाकत असतात आणि एकदा का आग लागली की त्यातून ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. म्हणून समजले आपल्याला सुद्धा होळी खेळायची, पण या जीवनामध्ये आयुष्यामध्ये संपूर्णपणे विषय विकारांमध्ये आपल्या देहात अडकलेला आहे. विषयांची होळी संपूर्णपणे हा देह अनेक प्रकारच्या रंगांमध्ये आपले रंग उधळत आहे. होळी हा रंग बघा, प्रत्यक्षपणे होळी हा आवडता सण आहे. एकमेकांमध्ये एकता निर्माण करत असतो, प्रेम, आनंद व उत्साह वाढवतो. हा सण लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, बहीण असेल, शेजारी पाजारी असतील, सर्वांना सोबत घेऊन एक दुसऱ्याचे सहकार्य करण्याची शिकवणसुद्धा देत असतो. होळी खेळताना सुद्धा बघा प्रत्यक्षपणे उद्याचा दिवस हा धुळवडचा आहे, तो सुद्धा भाग आपल्याला समर्थ कृपेने प्राप्त होईलच, परंतु आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. ज्याप्रमाणे संतांची शिकवण आहे, वृक्षी आम्हा सोयरे वनचरे. ज्याप्रमाणे आपण एखादं झाडाच्या फांद्या बघा बिनधास्तपणे तोडत असतो, त्याचप्रमाणे आपण एकतरी झाड, एकतरी रोप प्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये एकदा तरी लावलंच पाहिजे. आणि हीच शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे, बरोबर की नाही? सण आहे, सणाप्रमाणे आपण सण साजरे केलेच पाहिजे, त्याचं महत्त्व आपण जाणून घेतलंच पाहिजे. परंतु प्रत्यक्षात आपल्याला जी दिलेली शिकवण आहे, ते दिलेल्या शिकवणीमध्ये आपला देह जेव्हा कायम उभा राहील ना, तेव्हा नक्कीच सण आणि आपल्या घरामध्ये जो आनंददायी असणारं वातावरण, गोडधोडाचं असणारं नैवेद्य बघा, एखादी पुरणपोळी असेल, एखादं गोड शिरा असेल किंवा अनेक प्रकारचे गोड पदार्थ असतात, त्या गोड पदार्थांसारखेच आपलं जीवनसुद्धा उत्तम प्रकारे आणि आनंददायी राहिल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे, श्रवण नक्कीच करणं आहे. जय जय रघुवीर समर्थ.